मालवण या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या 35 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यातच खाली कोसळला असून या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। तर दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गोंदियात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर काँग्रेस पक्षाने देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची पूजा अर्चना करून महाराज यांना माफ करू नका अशी घोषणाबाजी करत आंदोलन केलेले आहे। नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। हा पुतळा दुर्दैवाने खाली कोसळला आहे। यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही। 4 डिसेंबर 2023 ला मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले होते। शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला असल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये राजकोट किल्ल्यावरील जो पुतळ्याचं अनावरण मागच्या 8 महिने अगोदर देशाचे पंतप्रधान स्वतःला ताकदवर समजणारे राष्ट्रनेता नरेंद्र मोदींनी त्याचं अनावरण केलं। आज आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये जितके पुतळ्याचं अनावरण झालं तो एकही पुतळा आजपर्यंत पडला नाही। अतिशय कमी सिमेंटमध्ये उभा केलेला पुतळा पडला नाही, परंतु 250 कोटी रुपये खर्चून ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं तो पुतळा एका सेकंदामध्ये 8 महिन्यामध्ये कोसळून जातो। ही लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली आणि त्याचं कंत्राट, त्याचं आर्किटेक्चर, त्याचे स्ट्रक्चरल डिझायनर जे लोक होते त्यांना कुठल्याही प्रकारचा एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव नसताना फक्त ते RSSचे दलाल असल्यामुळे त्यांना काम देण्यात आलं आणि या कामामध्ये षडयंत्र केलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने नौदलाला हाताशी धरून त्यांनी भ्रष्टाचार केला आणि अशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार करून पैसे कमावणाऱ्या सरकारचा निषेध करण्याकरता आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। देशाचे माजी पंतप्रधान नेहरूजीने 1957 मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अनावरण केला तो आजपर्यंत जसाच तसा आहे। पण आताचे जे प्रधानमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, त्यांनी जो 4 डिसेंबरला पुतळ्याचं अनावरण केला तो कोसळून गेला। हे अतिशय भ्रष्टाचारी सरकार आहे। चंदा दो धंदा लो या पद्धतीने काम करतात आणि यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सोडला नाही। एका बाजूला आमच्या आया बहिण्यांच्या आबरू लुटल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला महापुरुषांच्या अवहेलना करण्यात येत आहे। ही सरकार अतिशय भ्रष्टाचारी आहे। या सरकारला इस्तीफा देण्याची गरज आहे।